तुम्ही आता जर वेबसाईट बघाल BSc नर्सिंगची तर ती देखील एका क्लिकमध्ये ओपन होत आहे। थँक्यू CET, थँक्यू सो मच की तुम्ही जे आहे ते ह्या गोष्टींची दखल घेतला आहात आणि तुम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी हे जे प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व्ह करायला सुरू केला आहात। अजून बाकी प्रॉब्लेम्स आपले पेंडिंग आहेत, बट सुरुवात तरी लगेच झालेली आहे। सो हा सेकंड प्रॉब्लेम जो होता हा देखील CET सेलने रिझॉल्व्ह केला आहे। ते देखील आपण आज पाहिलं की स्टुडंटना ज्यांनी मेल केले होते त्यांना देखील रिप्लाय जे आहे ते येत आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नेडमध्ये तुमचे स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच असेल की रविवारी एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की BSc नर्सिंगचे जे स्टुडंट्स आहेत ते खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत कॅप रजिस्ट्रेशनमध्ये। CET सेलकडून त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत। CET सेल जे आहे ते प्रॉपरली स्टुडंटना रिस्पॉन्स करत नाही आहे। खूप सारे जे आहेत ते प्रॉब्लेम्स या ठिकाणी CET सेलकडून येत आहेत आणि आज सोमवार आहे आणि CET सेलने ह्या गोष्टीची दखल घेतली आहे आणि खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी सुरू केलं आहे। जे आपण 10 ते 12 प्रॉब्लेम डिस्कस केले होते या व्हिडिओमध्ये, जे की तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही पाहू शकता, खूप सारे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण डिस्कस केले होते। तर ह्यातले आज सोमवार आहे, लगेच दुसऱ्या दिवशीच त्यांनी CET सेलने जे आहे ते 3 ते 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, हे देखील तुम्हाला दाखवेन। तर सर्वात पहिला जो प्रॉब्लेम मी सांगितला होता की वेबसाईटचा, की कॅप राउंडची जी वेबसाईट आहे ती नर्सिंगसाठी वर्क करत नव्हती फास्ट, 1-1, 2-2 मिनिटं घेत होती आणि फार्मसी इंजिनिअरिंगसाठी करत होती। बट तुम्ही आता जर वेबसाईट बघाल BSc नर्सिंगची तर ती देखील एका क्लिकमध्ये ओपन होत आहे। ठीक आहे, लॉग इन रजिस्ट्रेशन विंडो पण लगेच ओपन होत आहे। साइन इन बटनवर पण लगेच क्लिक होऊन प्रॉपर सर्व वर्क होत आहे। ठीक आहे, सो सर्वात महत्त्वाचा हा प्रॉब्लेम होता जो की CET सेलने हा रिझॉल्व्ह केला आहे। ओके, थँक्यू CET, थँक्यू सो मच की तुम्ही जे आहे ते ह्या गोष्टींची दखल घेतला आहात आणि तुम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी हे जे प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व्ह करायला सुरू केला आहात। अजून बाकी प्रॉब्लेम्स आपले पेंडिंग आहेत, बट सुरुवात तरी लगेच झालेली आहे। सो होपफुली 2-3 दिवसामध्ये आपले सर्व इश्यू CET सेल सॉल्व्ह करेल। आणि सेकंड थिंग होती की या ठिकाणी स्टुडंटला येत होतं की स्टेटस येत होता इनकम्प्लीट फॉर्मचा, बट या ठिकाणी प्रॉपर दिला आहे की स्टेटस डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली। आता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली का टाकलं नाही आहे याचं रिझन हे असू शकतं की डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत की नाही ह्याचा रिमार्क येतो। प्रॉपर असेल, सर्व प्रोसेस कंप्लीट असेल, रिमार्क वगैरे नसेल, काही कोणताही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम नसेल तर या ठिकाणी मोस्टली तुमचं सक्सेसफुल रजिस्टर येऊ शकतं। तर या ठिकाणी ॲटलिस्ट डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली या ठिकाणपर्यंत शो करत आहे। सो हा सेकंड प्रॉब्लेम जो होता हा देखील CET सेलने रिझॉल्व्ह केला आहे। थर्ड प्रॉब्लेम होता आपला की CET सेल ईमेलला रिस्पॉन्ड करत नव्हती स्टुडंटच्या, किंवा करत असेल तर लेट मेल्सला रिस्पॉन्ड करत होती। सो ते देखील आपण आज पाहिलं की स्टुडंटना ज्यांनी मेल केले होते त्यांना देखील रिप्लाय जे आहे ते येत आहेत। सो थँक्यू CET, थँक्यू सो मच की तुम्ही ह्या गोष्टींची दखल घेत आहात आणि सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते रिझॉल्व्ह करत आहात। होपफुली राहिलेले जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही लवकरात लवकर रिझॉल्व्ह करा। आणि त्याचप्रमाणे आपले बाकी यूट्यूबर्सने देखील व्हिडिओ केले होते, जसं की आपले ज्ञान लॅबचे अजय सर, त्यांनी देखील व्हिडिओ अपलोड केला होता सो दॅट CET पर्यंत जे नर्सिंग स्टुडंटचे प्रॉब्लेम्स आहेत ते पोहोचतील। त्याचप्रमाणे मेडप्रो चॅनलने देखील अपलोड केले होते व्हिडिओज। सो ज्यांनी नर्सिंग CETच्या स्टुडंटसाठी व्हिडिओज अपलोड केले होते त्यांचे देखील आभार आहेत, कारण ह्या प्रॉब्लेमची दखल CETने घेतली आहे आणि हे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायला सुरुवात केली आहे, ज्याचे सोल्युशन आपण आजच पाहू शकतो। ठीक आहे, सो येस, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अँड अगेन CET, थँक्यू सो मच की तुम्ही या गोष्टींची दखल घेऊन प्रॉब्लेम स्टुडंटसाठी सॉल्व्ह करत आहात। ओके गाइस, सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।